नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंतरवालीमध्ये आमरण उपोषण चालू आहे, तर त्यांची तेथील लाईव्ह दृश्य आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आपले सहयोगी जे आहेत ज्ञानेश्वर दादा यांच्यामार्फत आपण लाईव्ह दृश्य आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत की तेथील युवक जे आहेत ते प्रसाद लाड असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा पंकजाताई असतील यांच्यावरती ज्या काही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे आणि मनोजदादांची प्रकृती नेमकी कशी आहे तेही आपण सविस्तर जाणून प्रसाद घेऊया. लाड यांनी मनोजदादा जरांगे पाटलांवरती जहरी टीका केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे जरांगे पाटील जे आहेत मराठ्यांना जे उपोषण सुरू आहे जरांगे पाटलांचं ते नौटंकी करण्यासारखं उपोषण आहे. त्याचबरोबर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केले. काय सांगा? माझं एकच म्हणणं आहे, त्या फडणवीसच्या कुत्र्याला प्रसाद लाडला त्याला जर नौटंकी वाटत असेल तर त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन फक्त एक दिवस, दादा तरी 15-15 दिवस 20 दिवस उपोषण करते, त्यांनी फक्त एक दिवस सकाळपासून संध्याकाळ बिगर अन्न पाण्याचं या आंतरवाली सराटीत बसून दाखवा, मग तो खरा बोल राहिला म्हणून समजलं जाईल. या असं बोकडणं तिकून मीडिया समोर मुंबईतून इकून तिकून बोलायला काही लागत नाही, पण जो खरा उपोषण करतो त्याला कळतं काय राहतं म्हणून. पंकजा मुंडे भेटायला येण्याची शक्यता आहे जरांगे पाटलांना. काय पंकजा मुंडेचं इथं स्वागतच आहे. त्या आल्या भेटायला तर मराठा समाज त्यांचं महिलाचा सन्मानच करणार आणि मराठा समाज आजपर्यंत महिलाचा सन्मानच करत आलेले आहे. त्यांना फक्त दादा बस काय यायचं भेट घेऊ शकतात आणि दादा जे ते ऐकत्यान आणि दादा जे निर्णय घेते तेच मराठा समाज पाळणार. त्याच्या व्यतिरिक्त मराठा समाज त्यांना कधीच विरोध करणार नाही. फक्त त्यांनी येण्याची हिंमत इथं करावं. आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे जरांगे पाटलांचा आणि सरकारमधलं कुणी दादांना भेटायला आले नाही. काय सांगा? सरकारमधलं इथं आलं नाही. ते आता ते काहीतरी वरून भाजपचं याचे काहीतरी दबाव असन, काही त्यांना समजा बाकीच्या मताचं समजा हे असन, त्यांना वाटत असन बाकीचा समाज नाराज होईल, त्याच्यामुळे ते आले नसन. दादा काय सांगा संघर्ष होता दादा काय सांगा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटलांसोबत तुम्ही सामूहिक आमरण उपोषण करताय, तिसरा दिवस आहे, तब्येत वगैरे कशी आहे? आम्हाला आमच्या तब्येतीविषयी बिलकुल काळजी नाही. आम्हाला काळजी आहे दादांच्या तब्येतीविषयी. दादांची तब्येत कालपासून बिघडलेली दिसते, कारण की काल दुपारी दादा जे झोपले होते ते आज सकाळी थोडेसे उठले आणि परत लोटले. दादांची तब्येत खूप खालावलेली आहे. त्या दादांनी अनेक आंदोलनं केली, आमरण उपोषण केलेले आहे आणि आताही ते आमरण उपोषण करत आहे. सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही अंत बघू नका. दादांची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली आहे. तुम्ही दादांकडे लक्ष देऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जो प्रश्न भिजत पडलेला आहे तो आपण ताबडतोब सोडवण्यासाठी प्रयत्न करावा.